दैनिक सामनाचा निवासी संपादक म्हणून काम करत होतो. त्याचवेळी 1994 साली HRD प्रॉब्लेम्स इन लँग्वेज न्यूजपेपर्स हा विषय घेऊन डॉक्टर वि. ल. धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD साठी प्रबंध लिहिला. द्वाभ कर्णिक, अरविंद वैद्य, अरविंद पोतनीस, SK कुलकर्णी, केशवराव देशपांडे, राजेंद्र दर्डा, संजय राऊत, मनोहर कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, रेड्डी इत्यादी संपादक, व्यवस्थापक, विश्वस्त, मालक यांच्या विशेष मुलाखती घेतल्या होत्या. वृत्तपत्र उद्योगात जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला पत्रकारितेचा धर्म, लिखाण शैली, मनुष्यबळ विकास, तत्व आणि तंत्र, समस्या व उपाय यासंबंधी 25 वर्षांपूर्वी नेमकं काय वाटत होतं हे आजच्या पिढीला नक्कीच ऐकायला आवडेल. प्रत्येकाने किमान एक देश, एक राज्य आणि एक विषय याचा अभ्यास केला पाहिजे. माझी योजना आहे, मी त्याच्यावर पारितोषिक देणार आहे माझ्या लोकांना. माझ्या ह्युमन रिसोर्सेसना डेव्हलप करण्यासाठी मी पारितोषिक होतोय आणि त्या डेव्हलपमेंट प्रमाणे एका माझ्या सब एडिटरनी किंवा माझ्या एका रिपोर्टरनी एक देश, समजा त्यांनी इटाली घेतला, जर्मनी घेतला, ठीक आहे. दुसरं एक राज्य, त्यांनी गुजरात घ्यावा, कर्नाटक घ्यावा, कोणतं हिमाचल प्रदेश घ्यावा आणि एक विषय घ्यावा. त्यांनी डेव्हलपमेंट जर्नलिझम घ्यावा, त्यांनी फायनान्स विषय घ्यावा, इकॉनॉमिक्स घ्यावा, एन्व्हायरमेंट टेक्नॉलॉजी घ्यावी, असे कितीतरी विषय आहे, फॉरेस्ट घ्यावी, सोशल फॉरेस्ट्री घ्यावी. पण एका विषयामध्ये किंवा इरिगेशन घ्यावा, एका विषयामध्ये मात्र त्यांनी प्रावीण्य मिळवावं. ॲग्रिकल्चर हा विषय घ्या. आज ॲग्रिकल्चर बद्दल सुद्धा अभ्यास नाही, ठीक आहे. मग जे काही पत्रकं येतात किंवा जे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीतून जे काही येतं ते आम्ही छापतो. पण जेव्हा आम्ही लिहितो की आता म्हणजे पेरणीवर लेख सुरू आहे, त्यावेळेला बहुतेक कापणी सुरू झालेली असेल, तेव्हा असं आहे की त्याचा अभ्यास सुद्धा करावा लागेल. डेव्हलपमेंट जर्नलिझम हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. एन्व्हायरमेंट जर्नलिझम हे अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. काउंटी वर्तमानपत्रामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाबद्दल लिहायला सुरुवात करा. याचं उपप्रमेय असं की त्या ठिकाणचा जो संपादक आहे त्याला लोकांना कशा रीतीने गाईड करायचं आणि अर्ध्या कच्च्या लोकांकडून कसं चांगलं काम करून घ्यायचं याची दृष्टी असली पाहिजे. ते माझा मुळातच थिसिस असा आहे किंवा प्रमेय असा आहे की वर्तमानपत्रांची संख्या पुष्कळ असली पाहिजे. छोटी छोटी वर्तमानपत्र ठिकठिकाणी निघावी, त्या तालुका लेवलला काम करोत, जिल्हा स्तरावर काम करोत किंवा शहरामध्ये 2-4 वर्तमानपत्र छोटी छोटी असावी. तुम्हाला हे काय प्रकरण आहे? तर त्याचं वर्तमानपत्राची संख्या वाढावी, रोजगार हमी व्हावी असं नाहीये. तर लोकांना विचारधन मिळालं पाहिजे आणि जितकी चांगले पत्रकार निर्माण होतील आणि चांगले विचार समाजापुढे मांडतील तितकं समाजाचं विचार भाग 5 तत्व आणि तंत्र यासंबंधी ऐकण्यासाठी हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.